हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. आज सकाळी लवकर उठले, त्यानंतर आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. आज मला खूप वडापाव खाण्याची फिलिंग झाली होती. मग मी वडापाव वगैरे घेऊन आले. त्यानंतर वडापाव वगैरे खाल्ला. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक वगैरे बनवला. घरातले काम आवरायचं म्हणलं की खूप अवघड असतं बघा. माझी मुलगी खूप पसारा करते. त्यानंतर अख्खा दिवस माझा असाच निघून जातो पसारा वगैरे आवरण्यात. त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. घरातली कामं वगैरे आवरली, भांडी किचन ओटा वगैरे क्लीन केला. त्यानंतर पुढे आले तर बघितलं तर माझ्या मुलीने खूप सारा पसारा केला होता. त्यानंतर पसारा वगैरे आवरला. त्यानंतर जेवण वगैरे करण्याची तयारी केली. पूर्ण घर क्लीन वगैरे केलं. त्यानंतर मेकअप वगैरे केला. त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे केलं. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग प्रेग्नन्सीमध्ये मी खूप काम करते. तुम्ही पण करता का प्रेग्नन्सीमध्ये खूप काम? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला ह्यावेळेस खूप त्रास होतो, पण मी एकटी असल्यामुळे मला सगळं कामं करावीच लागतात. कारण दुसरं कोण आहे ना आपले काम करायला. काय करते का? माझा अख्खा दिवस हा पूर्ण कामामध्ये जातो. कारण माझी पिलू खूप त्रास देते. खेळण्यासाठी कोणी नाही ना, त्यामुळे ते एकटीच पसारा करते. अख्खा दिवस पसारा उचलण्यात वगैरे असं कसं निघून जातो. कसा दिवस जातो ते कळतच नाही. माझा आता बडबड तर इतकी करते, खूप तिला बडबड वगैरे करायला आवडते. आणि माझे व्हिडिओ वगैरे पण तीच काढते. तिचा मूड असला की मोबाईल घेते, माझे व्हिडिओ वगैरे काढते. मला कामामध्ये वगैरे थोडीफार मदत पण करते. खूप समजूतदार आहे ती. प्रत्येक गोष्टीला ती मला मम्मी हे घे, मम्मी ते कर, मम्मी हे नको, असं तसं प्रत्येक वेळेस ती बोलत असते. आणि तुम्ही बघा कशा प्रकारची बडबड करते. तिला खूप बोलायला आवडतं.